बापरे बाप, भाजी निवडाय बसले आणि लाईट गेली. अवघड आहे. अंधारामध्येच भाजी निवडत आहे मी. या उंदीर मामांचं काय चालू आहे बघा. काय चढत आहेत. चिप्स अभ्यास आता इथं कसं करू. आता इथं अभ्यास रे. लाईट करणार आता. आज मगापासून 2 वेळा लाईट गेलेली आहे आणि मी भाजी निवडाय बसलेली आहे आणि लाईट गेलेली आहे. आता मेणबत्तीमध्ये भाजी निवडते. संध्याकाळची मला वाटते 7-7:30 वाजले असतील. देवाजवळ दिवा अगरबत्ती वगैरे झालेली आहे. 7:30 वाजले. देवाजवळची दिवा अगरबत्ती दाखव जा. आज शनिवार होता मैत्रिणींनो, त्यामुळे रामरक्षा तसेच मारुती स्तोत्र आणि हनुमान चालीसा श्रीला वाचायला लावलं. आणि जी बघा मैत्रिणींनो, 2 पेंड्या होती, पण वरूनच फक्त त्यांनी पेंडे धुतलेले आहे आणि आत माती तशीच आहे. निप्पाणीतून मी आणलेली 2 पेंड्यांची फक्त एवढी भाजी निघलेली आहे. ऊन खूप वाढलेलं आहे मैत्रिणींनो. दुपारनंतर मी गेलेले नाही दुकानात, कारण घरात पण थोडं काम होतं. तर भाजीची पेंडी आणून परवा दिवशी ठेवलेली होती, ती आत्ता निवडली. देवाजवळ दिवा अगरबत्ती वगैरे केलेले आहे, पण जी आपली वात्यांची सेवा चालू आहे ती अजून करायची आहे. आमच्या इकडे तर खूप ऊन वाढलेलं आहे मैत्रिणींनो. तुमच्या इकडे पण उन्हाळा वाढलेला आहे का? आणि उन्हामुळे कोणतंच काम सुचना झाले, म्हणजे 1-1:30 नंतर कोणतंच काम होईना असं झालेलं आहे. त्या ऊन खूप लागतं, त्यामुळे आज कटिंग असून पण दुकानात गेले नाही. साहेबांचं असं काम चालू आहे. निवांत आपलं 2 दिवस सुट्टी असल्यामुळं राजे माणसं आहेत ही. सकाळी दुकानात लवकर गेले होते मैत्रिणींनो, त्यामुळे दुपारी येऊन मग यांचा डबा होता, जेवण केलं आणि मी कपडे मला वाटते 4 वाजता धुतलेले आहेत. त्यामुळे अजून कपडे बाहेरच्या आत आणले नाहीत. तुम्ही म्हणता असाल की एवढा अंधार होऊन पण ताईने कपडे बाहेरच ठेवलेले आहेत, पण कपडे थोडी वाळायचे आहेत म्हणून बाहेर ठेवलेले आहेत. घरात करायला एकटीच असल्यामुळे कसं होतं मैत्रिणींनो, साड्या बघू शकता मैत्रिणींनो तुम्ही. उठायचं, आवरायचं, पळायचं, दुकानात जायचं. धुतलेल्या साड्या आहेत पण अजून घडी घालून ठेवायच्या आहेत. श्रीला आमच्या नुसता कबड्डी, दुसरं काय नाही. कबड्डी आणि क्रिकेट याचं खूप वेड आहे. मैत्रिणींनो, उन्हाळ्यात आपण स्वतःची काळजी खूप घेतली पाहिजे, कारण की उन्हाचा त्रास खूप होत आहे. आणि ज्या वर्किंग ताई आहेत त्यांना तर, वर्किंग ताई असतील किंवा जे दादा असतील रोज बाहेर जाणार, त्यांना पण खूप त्रास होत असणार. त्यासाठी आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे. चला तर आपण ती काळजी कशी घ्यायची ते बघूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त पाणी पिलं पाहिजे. म्हणजे पाण्याचं प्रमाण हे आपण आपल्या आहारामध्ये वाढवलं पाहिजे, कारण पाणीच कमी होतं. घाम जाऊन जाऊन शरीरातलं पाणी कमी होतं. त्यामुळे जेवणापेक्षा आपण पाण्याचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. त्यानंतर बाहेर जाताना आपण डोक्याला रुमाल बांधावा किंवा एखादी छत्री कसना घेऊन मगच बाहेर पडावं, जेणेकरून डोक्याला आपल्या ऊन लागणार नाही आणि आपला माथासुद्धा उन्हामुळे उठणार नाही किंवा डोकं दुखणार नाही. एकदा कसं होतं की डोकं दुखून आणि उन्हामुळं आपला जो नाकातला जो गुन्हा म्हणतात किंवा नाकातनं रक्त येणं म्हणतात ते चालू होतं. त्याच्यासाठी आपण डोक्याला रुमाल बांधावा किंवा छत्रीही घ्यावी. तसेच डोळ्यांच्या पण संरक्षणासाठी आपण उन्हात बाहेर जाताना डोळ्यांना गॉगल्स वापरावा, त्यामुळे डोळ्यांना पण उन्हाचा त्रास होणार नाही. नंतर उन्हाळ्यामध्ये आपण पालेभाज्यांचं पण सेवन जास्त केलं पाहिजे. तसेच जास्त पाणी असणारी फळे आपण उन्हाळ्यामध्ये खायची. उदाहरणार्थ आता कलिंगड, टरबूज आणि काकडी असं ही फळे आपण जास्तीत जास्त खायची, कोशिंबीर वगैरे करून. म्हणजे छान लागतं. काकडीची कोशिंबीर वगैरे खूप छान लागते. ज्यावेळी आपण बाहेर पडणार आहे त्यावेळी आपण आपल्या त्वचेला सनस्क्रीन लावून त्यानंतरच बाहेर पडायचं. म्हणजे किती जरी उन्हाचा मारा जरी आपल्या त्वचेवर झाला तरी त्वचेला आपल्या कोणतीही हानी होणार नाही. आणि उन्हाळ्यात चप्पल वापरत असताना आपण जे रबरी चप्पल असतं
ते अजिबात वापरायचं नाही, कारण त्यामुळे उष्णता खूप होते. तसेच सँडलसुद्धा वापरायचं नाही. जे आपले साधी चमड्याची वगैरे चपला असतात त्या वापरलेल्या खूप चांगल्या. त्यानंतर उन्हाळ्यामध्ये शक्यतो बाहेरचं खाणं म्हणजे जंक फूड असेल किंवा तळलेले पदार्थ असतील ते खायचे टाळायचे आहेत. जास्तीत जास्त गुलकंद वगैरे आपण खायचं आहे. तर जंक फूड का खायचं नाही किंवा बाहेरचं तळलेले पदार्थ का खायचं नाही, तर ते तळलेलं असल्यामुळे आपल्याला सारखं तहान लागते. तसेच पित्ताचं प्रमाणसुद्धा, त्यामुळे आपण ते जड अन्न असतं आणि ते खातो आणि त्याच्यावर पाणी पितो, त्यामुळे अपचनाचा सुद्धा त्रास होतो. त्यामुळे शक्यतो उन्हाळ्यात तळलेले पदार्थ वगैरे कमीच खावेत आणि हलका आहार घ्यावा. उन्हातून आपण आलो की लगेच आल्या आपण कसं खूप तहान लागलेली असते, त्यामुळे आपण काय करतो, फ्रीजमधली गार पाण्याची बाटली घेतो आणि पितो. पण तसं करायचं नाही. एक वेळ माठातलं पाणी वगैरे तुम्ही पिला तर चालेल, किंवा आपण जी स्टीलची घागर असते, हंडा असतो, त्याला आपण एखादं कापड जाड असं किंवा आपली जी पाय पुसायला आपण जे वापरतो बघा, तसली पोती असतात बघा कॉटनची, ती पोती जरी तुम्ही हंड्याला स्टीलच्या किंवा पिपाला असं गुंडळून ठेवून ते सारखं ओलं करत राहिला तर ते पण पाणी खूप गार होतं आणि ते पण पाणी आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. पण फ्रीजमधलं पाणी वगैरे प्यायचं नाही, ते शरीराला आपल्या हानिकारक असतं. त्यामुळे तुम्ही बघा, फ्रीजमधलं पाणी पिला की उलट जास्त तुम्हाला तहान लागते, आपली तहान भागत नाही त्या पाण्याने. तसेच रात्री झोपताना आपण आपल्या तळपायाला खोबरेल तेलाने थोडंसं कोमट खोबरेल तेल करायचं आणि त्याने पायांना असा मसाज करायचा आहे. त्याने सुद्धा काय होतं, उष्णता कमी होते आणि आपल्याला झोपसुद्धा खूप चांगलं लागते. शक्यतो कसं होतं की उन्हाळ्यात झोप लागत नाही, ते झोपेचा आपला प्रॉब्लेम होतो. त्यामुळे शक्यतो काय करायचं, उन्हाळ्यात झोपताना थोडंसं तेल कोमट करून घ्यायचं आणि पायांना असं मसाज करायचा आणि मग आपण झोपू जायचं. तसेच उन्हाळ्यात वेळेत जेवण आणि सकस असा आहार घ्यायचा आहे. म्हणजे त्यामध्ये कोशिंबीर किंवा सॅलेड असावं, फळभाज्या असाव्यात, असा हलका सकस आहार, आणि तो पण वेळच्या वेळी घ्यावा. कारण उन्हाळ्यात एकतर आपल्याला जेवण कमी जातं, त्यामुळे ते वेळेत जेवलेलं कधीही चांगलं असतं. तसेच उन्हात जाताना कधी पण सनकोट आपण घालायचा आणि मगच उन्हामध्ये जायचं आहे. उन्हाळ्यामध्ये आपण काय करतो की बाहेरचे कोल्ड्रिंक्स जास्त घेतो बघा, म्हणजे माझा, थम्सअप असलं घेतो. त्याच्यापेक्षा घरच्या घरी आपण नारळ पाणी, ताक, कोकम किंवा जे कैरीचं पन्हा असतं ते घ्यायचं, किंवा लिंबू सरबत आपला तो जास्तीत जास्त प्रमाणात घ्यायचा. त्यामुळे काय होणार की घाम येऊन जो आपल्याला अशक्तपणा येतो तो येणार नाही. अशा पद्धतीने मैत्रिणींनो, या उन्हाळ्यामध्ये आपण आपली स्वतःची व आपल्या परिवाराची सुद्धा काळजी घ्यायची आहे. मुलांनासुद्धा शाळेत जाताना डोक्याला रुमाल वगैरे बांधून मगच लावून द्यायचं, नाहीतर मग तुम्ही स्वतः छत्री घेऊन सोडायला गेलात तर एक नंबर होईल. त्यामुळे लहान मुलांना पण बाधणार नाही आणि तुम्हाला पण बाधणार नाही. तुम्ही व तुमचा परिवार अशा पद्धतीने उन्हाळ्याची काळजी घ्या. अशी जर काळजी घेतला तर तुम्हाला उन्हाळा अजिबात बाधणार नाही. आणि माझा व्हिडिओ आजचा तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.